यानंतरची बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। तिथे एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडलाय। नारेगाव भागात एका 5 महिन्यांच्या गर्भवतीला केवळ मुलगी होणार म्हणून गोळ्या दिल्या, पोट दाबून गर्भपात घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला तेव्हा अनेक धक्कादायक खुलासे झाले। सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे यातला एक आरोपी फक्त 12वी पास आहे आणि यूट्यूबवरून लिंग निदान कसं करायचं हे तो शिकला। पाहूया एक रिपोर्ट। छत्रपती संभाजीनगरात नारेगाव भागातल्या बेकायदा गर्भपात आणि लिंगनिदान प्रकरणानं मोठी खळबळ उडाली आहे। नारेगाव भागात एका 5 महिन्याच्या गर्भवतीला बळजबरीनं गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या बाहेरून बोलावलेल्या तोतया डॉक्टरांच्या टोळीनं तिचं पोट दाबून गर्भपात घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणात 6 जणांविरोधात MIDC सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यात महिलेच्या पतीसह सासू सासरा आणि अन्य 3 आरोपींचा समावेश आहे। तिचे पती, सासू सासरे यांनी त्यांच्यासोबत आणखीन 2 अनोळखी पुरुष आणि 1 महिला यांच्या सहाय्यानं तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या महिलेनं तिचे माहेरचे वडील, तिची बहीण यांना फोनद्वारे माहिती दिली। वडिलांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून पोलीस तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले आणि त्याच्यावरून सदर महिलेची तक्रार घेऊन MIDC सिडको पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। CR नंबर 137/26 कलम 89 BNS प्रमाणे त्याच्यामध्ये आपण PCPNDT ऍक्ट 1994 चे त्याचे पण सेक्शन्स त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत। त्याच्यामध्ये आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत। या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी अजून 2घांना बेड्या ठोकल्यात। शहरातल्या पिसादेवी भागात सापळा रचून मुख्य सूत्रधार डॉक्टर सतीश सोनवणे याच्या 2 हस्तकांना अटक करण्यात आली आहे। राहुल माणिकराव झोंड आणि सोमनाथ परसराम बारसे अशी आरोपींची नावं आहेत। आरोपी राहुल हा फक्त 12वी पास आहे। धक्कादायक बाब म्हणजे तो यूट्यूबवरून लिंगनिदान कसं करायचं ते शिकला होता। तो प्रकरणात ह्या आधी सोनवण्याच्या कनेक्टमध्ये होता, त्यामुळे तो जो टॅब होता आणि स्क्रोम होता तो सोनवण्याचाच आहे। त्याच्याकडून मी घेतलेला होता। मला त्यांनी हाकलून दिलं होतं, माझ्याकडे काम करत होतं त्यावेळेस, आणि कुठल्या तरी गुन्ह्यात त्याचा संबंध असावा त्या अनुषंगाने यूट्यूबवरून शिकले असं तो सांगतोय। यांना मान्य कोर्टात हजर केलं। मान्य कोर्टाने आम्हाला 7 दिवस PCR दिलेला आहे 27 तारखेपर्यंत। त्या अनुषंगाने आम्ही त्याच्याकडे विचारपूस करून आणखी कोणी आहेत का ते आम्ही निष्पन्न करण्याचा प्रयत्न करू। राहुल झोंड हा शहरातल्या एका नामांकित रुग्णालयात वॉर्ड बॉय आणि OT असिस्टंट म्हणून काम करत होता। त्यामुळे त्याला वैद्यकीय क्षेत्राची जुजबी माहिती होती। बाकीची माहिती त्यानं यूट्यूबवरून मिळवली। सोमनाथ बारसे केवळ 10वी उत्तीर्ण आहे। तो डॉक्टर सोनवणेचा जुना चालक आहे। गर्भपात करणाऱ्या टोळीत त्याची महत्त्वाची भूमिका असायची। राहुल झोंडला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे। MIDC सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव आणि सहाय्यक निरीक्षक कैलास लहाने यांनी सापळा रचला। एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं डमी पेशंट बनून आरोपींसोबत संपर्क साधला। त्यावर आरोपींनी तपासणीसाठी 14,000 रुपये लागतील असं सांगितलं। महिला पोलीस कर्मचाऱ्यानं तयारी दाखवताच आरोपी पिसादेवीला आले आणि अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकले। या प्रकरणात पोलिसांनी महापालिकेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी 4थ श्रेणी कर्मचारी शंकर दादाराव आढावे यालाही अटक केली आहे। गर्भलिंग निदानासाठीचा 40,000 रुपयांचा व्यवहार फोनपेच्या माध्यमातून करण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालंय। यातील मुख्य आरोपी डॉक्टर सतीश सोनवणे अजूनही फरार आहे। सोनवणेला अटक केल्यानंतर या प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे। सरकारनं गर्भलिंग निदानाविरोधात अनेक कठोर कायदे केलेत, त्यासाठी मोठ्या शिक्षेचीही तरतूद आहे। पण छत्रपती संभाजीनगर सारख्या राज्यातल्या अनेक शहरात अशा टोळ्या अजूनही सक्रिय आहेत आणि हेच वास्तव आहे। मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर।